नमस्कार, मी अनावश्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते। आजच्या स्टोरीला सुरुवात करूया। रोहित शर्माऐवजी कर्णधार होण्याच्या शर्यतीत या खेळाडूचे वजन आहे भारी। महत्त्वाचे 3 कारणे जाणून घ्या। भारतीय क्रिकेट टीमचा नवा T20 कर्णधार। भारतीय संघाने T20 विश्वचषकाच्या रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला। अशा प्रकारे भारतीय संघ दुसऱ्यांदा T20 विश्वचषक विजेता ठरला आहे। दुसरीकडे या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20ला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आता रोहित शर्माऐवजी कोणाला T20 कर्णधार बनवणार हा प्रश्न आहे। या शर्यतीत सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत असे अनेक दावेदार आहेत, पण हार्दिक पांड्याला प्रथम दावेदार मानले जात आहे। आज आपण त्यामागचे कारण जाणून घेणार आहोत की हार्दिक पांड्या प्रथम दावेदार आहे की नाही। हार्दिक पांड्याकडे कर्णधार पदाचा अनुभव आहे। हार्दिक पांड्या IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे। यापूर्वी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने सलग 2दा अंतिम फेरी गाठली होती व एकदा गुजरात टायटन्सला IPL ट्रॉफी सुद्धा मिळवून दिली होती। त्यामुळे हार्दिक पांड्याकडे कर्णधार पदाचा चांगला अनुभव आहे। त्यामुळे हार्दिक पांड्या हा कर्णधार पदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे। हार्दिक पांड्याचा जबरदस्त फॉर्म। हार्दिक पांड्याने T20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली। या स्पर्धेतील 8 सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याने 48च्या सरासरीने 144 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने एकदा 50 धावांचा टप्पा ओलांडला। यासोबतच फलंदाजीसोबतच हार्दिक पांड्या गोलंदाजीतही सुपरहिट ठरला। हार्दिक पांड्याने 17.36च्या सरासरीने 11 विरोधी फलंदाजांना आपले शिकार बनवले। त्याने इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 23 धावात 3 तर अंतिम सामन्यात 20 धावात 3 बळी घेतले होते। जय शाह हार्दिक पांड्याला पाठिंबा देणार। टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर BCCIचे सचिव जय शाह यांना हार्दिक पांड्याचा संभाव्य कर्णधार म्हणून भविष्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की हार्दिक पांड्या विश्वचषकात शानदार खेळला। निवडकर्ते कर्णधार पदाचा निर्णय घेतील। हार्दिक पांड्याने स्वतःला सिद्ध केले असून आम्हाला त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।